नमस्कार. मी कवयित्री तृप्ती संतोष टकले. बरेच दिवस एक विषय तुमच्यासमोर मांडावा, मनातली एक खूप काही बोलण्याची इच्छा मांडावी विचार करते. नुकताच आपल्या वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत होऊन गेला. संक्रांतीनंतर महिलांसाठी सगळ्यात आनंदी क्षण म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम. हा संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत चालतो. अतिशय आनंदाचा सोहळा असतो हळदी कुंकू म्हणजे. आणि त्यानिमित्ताने सर्व महिला मैत्रिणी एकत्र येतात, छान गप्पा गोष्टी होतात, आनंदी क्षण साजरा केला जातो. परंतु त्या वेळेत म्हणजे हळदी कुंकवाच्या त्या दिवसांमध्ये आपल्याचपैकी एखादी मैत्रीण अशीही असते जी स्वतःला दोष देत असते किंवा एका कोपऱ्यात बसून रडत असते की अरे मला का नाही बोलवलं. किंवा हळदी कुंकूच असं नाही, परंतु असे बरेचसे शुभकार्य असतात. लग्नकार्य, बारसं, ओटीभरण असे बरेचसे शुभकार्य असतात. काही महिला हळदी कुंकू सगळ्यांना लावताना त्या स्त्रीला इग्नोर करतात किंवा अगदी हळदी कुंकू लावायला नेलेलं बोट असं मागे करतात. का? कशासाठी? माणूस जरी शरीराने गेला तरी मनात तो जिवंत असतो. त्याच्या आठवणी जिवंत असतात त्या स्त्रीच्या मनात. नवरा जरी गेला तरी तिचं स्वतःचं असं अस्तित्व असतं. तिच्या मुलांमध्ये ती त्याला बघत असते. त्या घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ती त्याला महसूस म्हणजे अनुभवत असते. मुलांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये तिला तो आठवत असतो. तो तिला कधीच विसरला जात नाही तिच्याकडून, कारण तो तिच्या मनात रुजलेला असतो. हळदी कुंकू फक्त नवरा आहे म्हणूनच लावायचं हे कोणी काढलं? आपणच ना. कुठल्या पोथी पुराणात लिहून ठेवलंय की नवरा नसलेल्या स्त्रीला हळदी कुंकू लावू नये? कुठल्याही पोथी पुराणात नाही. हे माणसांनी प्रथा पाडलेल्या आहेत की मला तो शब्द वापरायचाही नाही आहे, परंतु एखादा माणूस आयुष्यातून गेला म्हणजे जो जिवंत आहे त्या माणसाच्या अस्तित्वाला तुम्ही का संपवता? मी तर बोलवते, सगळ्या मैत्रिणींना माझ्या बोलवते. माझ्या संपर्कातल्या जेवढ्या स्त्रिया आहेत, मग ती म्हणजे तिचा नवरा हयात असो किंवा नसो, सर्व स्त्रियांना मी बोलवते. जो मानपान सगळ्यांना देते तो मानपान त्यांना देते. मग घरी माझ्या कोणताही कार्यक्रम असू दे, शुभकार्य असू द्या, औक्षण करायचं असू दे, कुणाच्या वाढदिवसाला कोणत्या शुभकार्याचं सुरुवातसुद्धा मीच त्याच स्त्रीपासून करते. आणि माझा अनुभव छानच आहे की हे मनाचा ग्रह आहे लोकांच्या की हळदी कुंकू लावायचं नाही, शुभकार्याला बोलवायचं नाही, बोलवलंच तर अपमानास्पद वागणूक द्यायची. हे खूप चुकीचं आहे. आज वेळ ती तिच्यावर आहे. देव नको करू उद्या तुमच्यावर येईल. सोडा आता या जुन्या प्रथा. मी तर सोडल्यात, माझ्या सगळ्या मैत्रिणींनी सोडल्यात. आणि मला माझ्या मैत्रिणींचा अभिमान वाटतो की जी सुरुवात मी केली माझ्यापासून, माझ्या घरापासून, त्या माझ्या मैत्रिणीही त्या जोपासत आहेत. त्या अशा स्त्रियांनाही हळदी कुंकवाला बोलवतात, शुभकार्याला बोलवतात, पुढाकार देतात, मानपान देतात. आम्ही सगळ्या खुश आहोत. सुरुवात करायची असते ती स्वतःपासून, स्वतःच्या घरापासून. आणि हे भुरसटलेले विचार मला माझ्या सुनेला किंवा माझ्या मुलीला किंवा माझ्या घरातल्या स्त्रियांना नाही द्यायचे. कारण तिलाही जगण्याचा अधिकार आहे. तिला तिच्या स्वतःसाठी जगायचे, तिच्या मुलांसाठी जगायचे, तिच्या आईवडिलांसाठी जगायचे आणि तिला तिच्या नवऱ्यासाठी जगायचं. अशा कित्येक स्त्रिया आहेत की म्हणजे तिच्या नवऱ्यासारखा हौशी माणूस कुठेही नसतो. त्याच्या मनासारखं त्याला छान म्हणजे ती छान राहिली, आवरलं सजलं की नवऱ्याला आवडणारेही असे काही पुरुष असतात. आणि तो पुरुष गेल्यानंतर तिचं पूर्ण अस्तित्वच माणसं संपवून टाकतात. आपणच आपल्यासारखे
लोक आपल्या समाजातील. तर हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. ह्या प्रथा रूढी चुकीच्या आहेत. हे देवानी नाही, हे आपण माणसांनी बांधल्यात. माणसांनी सुरुवात केलेली या गोष्टींना. आणि माझं एकच म्हणणं आहे की जगा आणि जगू द्या. ती पण एक स्त्री आहे, तिला एक जीव आहे, तिलाही इच्छा आकांक्षा आहेत, तिचीही स्वप्न आहेत. आणि ह्या बुरसटलेल्या विचारांना आपण जर पुढे घेऊन गेलो तर समाज त्यालाच म्हणजे त्यालाच प्रोत्साहन देणार किंवा त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा घडणार. तर यातून थोडंसं आपण बाहेर पडूया. स्वतः आपण महिला, आपण बाहेर पडल्याशिवाय पुढची पिढी बाहेर पडणार नाही. त्यामुळं या सगळ्या गोष्टी बंद करूया. तसंच अजून एक, जेव्हा एखाद्या स्त्रीचा नवरा जातो तेव्हा म्हणजे सॉरी टू से, ती बॉडी म्हणजे त्या व्यक्तीला घराबाहेर नेण्याआधी 3 वेळा कुंकू लावलं जातं. किती वेळा? 3 वेळा. काय तर शेवटचं कुंकू, शेवटचं कुंकू, शेवटचं कुंकू. आणि ते जाताना पुसलं जातं. हे कितपत योग्य आहे? अरे आतून ती मुळातच खचलेली असती. तिच्या लेकरांकडं बघून तिच्या स्वतःचं सगळ्या जुन्या आठवणी त्यावेळेस तिच्या जाग्या झालेल्या असतात. तिच्या मुलांचं लहानपण तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलेलं असतं. त्यांच्यासोबत घालवलेल्या आठवणी क्षण तिला आठवत असतात. ती आतूनच मुळात खूप अशी उन्मळलेली असती किंवा खूप आतून खूप तिला दुःख झालेलं असतं. त्यातून ह्या अशा प्रथा, परंपरा तुम्ही चुकीच्या लादता. परत काय तिच्या गळ्यातलं तोडून त्यातला मणी नवऱ्याबरोबर द्यायचा असतो. तिचे जोडवे काढून घेतात, तिच्या बांगड्या फोडतात. अरे कशाला? आहे ना तो जिवंत तिच्या मनात, तिच्या मुलांमध्ये, त्याच्या आठवणीत. जिवंत माणसालाही तुम्ही मरण यातना देता. हे योग्य आहे का? आणि देव कोणताच देव म्हणत नाही की ह्या अशा गोष्टी करा. एखाद्या जीवाला तुम्ही असं त्रासदायक वागणूक द्या. नको, कशाला? अजिबात नाही. ते तुम्ही पापाची धनी होताय. या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. म्हणजे अत्यंत चुकीची वागणूक दिली जाते स्त्रियांना, जिचा नवरा जातो. असं काही नसतं. तिला जगू द्या. उलट तिला एक हात पुढे करा, तिच्या हातात हात द्या, तिला तुमच्यासोबत घ्या. आणि तुम्ही जेव्हा तिला हळदी कुंकू लावता ना, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं समाधान बघा, आनंद बघा. आणि तिला हे जाणवूच देऊ नका की तिचा नवरा गेलाय. तो आहे तिच्या मनात, आठवणीत, तिच्या मुलांमध्ये, तिच्या स्वतःमध्ये. आठवणी बिंबलेल्या असतात तिच्या मनामध्ये. मानसिक त्रास नका देऊ कोणाला. कारण मुळातच त्या इतक्या त्रासात गुरफटलेली असते ती. त्या नवऱ्याच्या आठवणीतून, त्याच्या सहवासातून, त्याच्या प्रत्येक गोष्टीतून बाहेर पडायला तिचा जीव घेणा प्रवास चालू असतो. तर त्या प्रवासात आणखीन पापाची भागीदारी तुम्ही होऊ नका. तिला हात द्या एक मैत्रीचा, तिला आधार द्या, तिला इतरांसारखीच वागणूक द्या, तिला प्रेम द्या. दुसरं काही नसतं. या मानवी जन्मात आज आहोत उद्या नाही. आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा. नका कुणाच्या दुःखाचं कारण हो. आनंद द्या आणि आनंद घ्या. हेच सत्य आहे. काही नसतं. माणूस जिवंत आहे, त्याच्या आठवणी जिवंत आहेत मनात. आणि ज्या तुम्ही गेलेल्या माणसाच्यामुळे जिवंत माणसाला ज्या मरण यातना देता, ते चुकीचं आहे. कुठेतरी हे थांबलं पाहिजे. कुठेतरी हे थांबलं पाहिजे. धन्यवाद.